विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेच्या गणित विषयातील घटक क्रमांक 7 आलेख अभ्यासणार आहोत. चित्ररूप माहिती चित्रालेख यावर आधारित 2 प्रश्न 4 गुणांसाठी विचारले जातात. अत्यंत सोपा असा हा टॉपिक आहे. आपण पैकीच्या पैकी मार्क यात घेऊ शकतो. आता चित्रालेख म्हणजे काय, तर व्यवहारात एखाद्या बाबीसंबंधी संख्यांच्या रूपात माहिती गोळा केली जाते. ही माहिती चित्ररूपात दाखवली तर ती सहज समजते. तसेच त्या माहितीमधील घटकांची तुलना करणे सोपे जाते. अशा प्रकारे दाखवलेल्या चित्ररूप माहितीला चित्रालेख असे म्हणतात. चित्रालेखाचे वाचन करताना किंवा चित्रालेख काढताना सांख्यिकी माहितीचे निरीक्षण करून त्यातील संख्या कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येच्या पटीत आहेत ते पाहावे लागते. याच्यावर तुम्हाला बरेच प्रश्न विचारले जातील. एखादी माहिती दिली जाईल, त्या माहितीवर ते संख्या कोणत्या जवळच्या संख्येच्या पटीत आहे ते विचारलं जातात. तिसरं, त्यानुसार योग्य प्रमाण कोणते ते ठरवावे लागते. आता आपण यातला नमुना प्रश्न बघूयात. माहिती दिलेली आहे. पुढील माहितीचा चित्रलेख तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणते प्रमाण सर्वात अधिक योग्य आहे. याच्यात बघा, झाडांचा प्रकार दिलेला आहे आणि झाडांची संख्या दिलेली आहे. कडुलिंब, जांभूळ, निलगिरी आणि आंबा. कडुलिंबाचे 75, जांभूळचे 50, निलगिरीचे 125, आंब्याचे 100. आणि या माहितीवरून आपल्याला यातील कोणते प्रमाण सर्वात अधिक योग्य आहे हे शोधायचं आहे. यात एक चित्र म्हणजे 5 झाडे, एक चित्र म्हणजे 15, एक चित्र म्हणजे 25 आणि एक चित्र म्हणजे 10 झाडे. तर बघा, 75, 50, 125 आणि 100 या चारही संख्या 5च्या आणि 25च्या पटीत आहे. 25 एक 75, 25 50, 25 5 125, 25 100. म्हणून एक चित्र बरोबर 25 झाडे. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, दिलेला चित्रलेख पहा. चित्रलेख दिलेला आहे, त्यात विविध वाहनं दिली आहेत आणि त्या वाहनांनी शाळेत येणारे विद्यार्थी यांची माहिती दिली आहे. त्यावरून आपल्याला प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे. असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यावर 2 प्रश्न आपल्यालाच विचारला जाईल. असा एक चित्रलेख दिलेला असेल. आपण बघू शकतो. यात वाहन दिलेले रिक्षा, बस, सायकल आणि चालत येणारी मुलं आहेत. आणि विद्यार्थ्यांनी चित्र दाखवलेले आहेत. एक चित्र म्हणजे प्रमाण दिलेलं असतं 5 विद्यार्थी. म्हणजे बघा, रिक्षात 5 चित्र दाखवले आहेत. एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी, म्हणजे इथे 25 मुलं रिक्षाने येणारे आहेत. तसेच बसने येणारे 7 चित्र म्हणजे 35 विद्यार्थी आहेत. 7 35. सायकलने येणारे 6 चित्र आहेत. म्हणजे एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी म्हणजे 6 30. चालत येणारे 8 आहेत. एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी म्हणजे 8 40. आता याच्यावर एक प्रश्न आपण बघूया. प्रश्न असा विचारला, एकूण किती विद्यार्थी बसने व चालत येतात. आता बसने चालत येणारे विद्यार्थीचे चित्र आहेत 7 आणि चालत येणारे विद्यार्थ्यांचे चित्र आहेत 8. 7 अधिक 8 म्हणजे 15. मग बस आणि चालत येणारे विद्यार्थी किती आहे, 15 गुणिले 5. कारण एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी म्हणजे 15 5 75. म्हणून याचं उत्तर असेल 75. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. बरोबर. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न 1 ते 4 याच्यावर विचारलेले आहेत. त्यासाठी सूचना दिलेली आहेत की पुढील चित्रलेखात विविध खेळ व तो खेळ खेळणारे विद्यार्थी यांची माहिती दिली आहे. त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण लिहायची आहेत. खेळ दिले लेझिम, खो खो, कबड्डी आणि लंगडी. आणि खेळ खेळणारे विद्यार्थ्यांचे चित्र दिलेले आहेत. लेझिमची 5 आहेत आणि प्रमाण आपण बघूया. एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी, 5 5 25 म्हणजे 25 विद्यार्थी लेझिम खेळतात. तर खो खोला चित्र दिलेले आहे 9 म्हणजे 9 5 45 विद्यार्थी खो खो खेळतात. कबड्डीचे चित्र दिलेले आहेत आपल्याला 10 आणि लंगडीचे दिलेले आहेत 6. आता आपण प्रश्नाकडे बघूया. कोणता खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे. आता आपण चित्रावरच आपल्याला सहजरित्या निरीक्षणाने दिसतं की लेझिम खेळणारे 5 चित्र आहेत म्हणजे 5 5 25 विद्यार्थी आहेत. म्हणून याचं योग्य उत्तर असेल पर्याय असेल लेझिम 1 नंबर. म्हणजे ते पर्याय क्रमांक 1ला आपण सर्कल करायचं. बरोबर. दुसरा प्रश्न, कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. कबड्डी खेळणारे विद्यार्थी किती आहेत,
2 4 6 8 10 चित्र आहेत, म्हणजे 50 विद्यार्थी आहेत. ही लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत? लंगडी खेळणारे किती आहेत? 6 चित्र आहेत, म्हणजे 6 पंचे 30. 50 वजा 30 म्हणजे उत्तर असेल 2 नंबर पर्याय 20. अगदी सहजरित्या निरीक्षण करून आपण या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. तिसरा प्रश्न आपण बघूया. किती विद्यार्थी खो खो खेळतात? आता खो खो खेळणारे किती चित्र आहेत? 4 5 6 7 8 9. एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी, म्हणजे 9 5 45. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल 45. चौथा प्रश्न. चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? तर आपण चित्रांची संख्या मोजूया. 1 2 3 4 5. लेझिम खेळणारे 5. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 19 30. 30 आणि एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी, म्हणून 30 गुणिले 5 बरोबर 150. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. चित्रलेखात एकूण 150 विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात. हा प्रश्न 2020 साली शिष्यवृत्ती परीक्षेत विचारला गेलेला आहे, इयत्ता 5वीला. तर पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. रोपवाटिकेत असलेली रोपं आणि रोपांची संख्या आहे. गुलाब आहे, 3 चित्र आपल्याला दिसत आहेत. जास्वंदाचे 4, चाफ्याचे 2, मोगऱ्याचे 2 आणि प्रमाण एक चित्र म्हणजे 10 रोपं आहेत. बरोबर. प्रश्न आपण बघूयात. जास्वंद, चाफा आणि मोगरा यांचे एकूण किती रोपे आहेत? तर आपण बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 आणि एक चित्र म्हणजे 10 रोपं, म्हणून 8 गुणिले 10 बरोबर 80. म्हणून पर्याय क्रमांक 2 असेल. अगदी सोपे प्रश्न याच्यावर विचारले असतात. निरीक्षण करायचं असतं आणि जे प्रश्न विचारलेले आहे ते आपण बरोबर निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर द्यायचे. आता गुलाब व मोगरा. गुलाबाचे 3 चित्र आपल्याला दिसत आहेत, म्हणजे 30. मोगऱ्याचे 2 चित्र आहेत, म्हणजे 20 50. आता गुलाब आणि मोगरा म्हणजे 30 अधिक 20 झाले 50. जास्वंदाच्या रोपांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त? जास्वंदाचे 4 चित्र आहेत, म्हणजे 40. 50 वजा 40 म्हणजे जास्वंदाच्या रोपांच्या संख्येपेक्षा गुलाब आणि मोगरा या रोपांची संख्या कितीने जास्त आहे? 10ने जास्त आहे. म्हणून याचं उत्तर असेल 2 नंबरचा पर्याय 10. म्हणून 2 नंबरच्या पर्यायाला आपण छायांकित करायचं आहे. कळालं मित्रांनो? अत्यंत सोपे प्रश्न या घटकावर विचारलेले असतात आणि हे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा घटक आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. वडगावमध्ये असणारे विविध वाहनांची माहिती पुढे दिली आहे. या माहितीचा चित्रलेख काढण्यासाठी कोणते सर्वात योग्य प्रमाण निवडाल? आता वाहनांचा प्रकार दिला आहे. सायकल, स्कूटर, कार, जीप, ट्रक, बस, ट्रक किंवा बस आणि ट्रॅक्टर. वाहनांची संख्या दिलेली आहे. आता बघा याची संख्या आपण बघायची आहे. 84 60 24 12 आणि 24. यातला आपल्याला मसावी काढायचा आहे, म्हणजे महत्तम सामायिक विभाजक काढायचा आहे. थोडक्यात काय, तर या सगळ्या अंकांना संख्यांना भाग जाणारी आपली संख्या काढायची. आता बघा येतात 12ने जर भागितलं आपण 12 1 12 12 2 24 12 5 60 12 7 84. म्हणून याच्या प्रश्नाचं योग्य पर्याय असेल एक चित्र म्हणजे 12 वाहने आपण घेणार आहोत. म्हणून याचं पर्याय क्रमांक 4 असेल. कळालं मित्रांनो? एक चित्र म्हणजे 12 का घेतले आपण? की ह्या 5 अंकांना 12 या संख्येने भाग जातो आणि ती जास्तीत जास्त मोठी संख्या पाहिजे. आता बघा पर्याय एक चित्र म्हणजे 24 वाहने. आपण 24 वाहने एक चित्र जर काढलं तर ट्रक आणि बस आपल्याला 12 ही वाहनं दाखवता येणार नाहीत. पण 12 एक चित्र म्हणजे 5 वाहने आपण दाखवू शकत नाहीत. एक चित्र म्हणजे एक वाहन, एकाने भाग जातो, परंतु मग तितकी जास्त आपलं चित्र काढावे लागतील. आणि एक चित्र म्हणजे 12 वाहने. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणखी एक प्रश्न आपण सर्वांसाठी सोडवूयात. पुढील तक्त्यात शाळेच्या ग्रंथालयातील विविध विषयांच्या पुस्तकांची संख्या दिलेली आहे आणि योग्य प्रमाण घेऊन काढायच्या चित्रांची संख्या दिलेली आहे. या तक्त्यातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या असेल? बघा आता हा नवीन प्रकारचा एक प्रश्न त्यांनी विचारला आहे. विषय दिलेले, पुस्तकांची संख्या दिली, चित्रांची संख्या दिली आणि चरित्र आणि चौकट रिकामी दिलेली, ती याचं योग्य उत्तर शोधायचं. पुस्तकांची संख्या खाली आहे, चित्राची संख्या आहे 1. तर मग एक चित्र असेल. आता पुढे बघा आपण 4 चित्र आहेत, पुस्तकांची संख्या तरी 28, म्हणजे एक चित्र म्हणजे 7. कारण 28ला आपण 4ने भागितलं उत्तर काय येणार आहे? 7. म्हणजे एक चित्र म्हणजे 7 पुस्तकं आहे. तसंच मग 2 चित्राचं बघा. 7 2 14. 5 चित्र म्हणजे 7 5 35. 5 7 35 बरोबर. म्हणजे 1 गुणिले 7 बरोबर किती? 7. म्हणून पर्याय क्रमांक 4
7 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. कळलं मित्रांनो. सर्वांसाठी आपण अधिक आणखी एक प्रश्न घेऊयात. एका व्यापाऱ्याने आठवड्यातील पहिल्या 4 दिवसात विकलेल्या आंब्यांच्या टोपल्यांची संख्या चित्रलेखात दाखवली आहे. प्रमाण दिलेले आहे. प्रमाण बघायचं. एक चित्र म्हणजे एक टोपली आहे. जर त्याच्याकडे आणखी 31 टोपल्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्याने किती टक्के टोपल्या विकल्या. आता बघा यात टक्केवारी दिलेली आहेत आणि 31 टोपल्या शिल्लक पण तो दाखवतो आहे. सोमवारी बघा 5 टोपल्या आहेत. एक चित्र म्हणजे एक टोपली म्हणून सोमवारी त्याने 5 टोपल्या त्याच्याकडे आहेत. मंगळवारी बघा 7 चित्र दिसतं म्हणजे 7 टोपल्या. बुधवारी 3 टोपल्या आहेत आणि गुरुवारी 4 टोपल्या आहेत. आता ह्या प्रश्नामध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला की त्याने पहिल्या 4 दिवसात विकलेल्या आंब्यांच्या टोपल्यांची संख्या दाखवलेली आहे. बरोबर. त्यात त्याने विकलेल्या टोपल्या किती आहेत तर सोमवारी 5, मंगळवारी 7, बुधवारी 3 आणि गुरुवारी आपल्याला बघितले आपण 4. या झाल्या 7, 5, 12 आणि 3, 15 आणि 4, 19 आणि त्याच्याकडे टोपल्या शिल्लक आहेत 31. म्हणजे त्याच्याकडे एकूण टोपल्या होत्या 50. बरोबर. तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या 50 आणि त्याने किती टक्के टोपल्या विकल्या आहेत तर 50 पैकी त्याने विकलेल्या आहेत 19 आणि आपल्याला त्याने त्याच्या टक्केवारी विचारलेल्या आहेत. टक्केवारी विचारले म्हणजे आपण याला 100ने गुणणार आहोत. बरोबर. 50 पैकी 19 तर 100 पैकी किती तर 50 एक 50, 50 दोन्ही 100. आता 19 गुणिला 2 म्हणजे 38%. आता तो प्रश्न विचारतो की किती टोपल्या शिल्लक आहेत, किती टोपल्या विकल्या आहेत 19 आणि किती टक्के विकल्या आहेत त्या 38. आता हा जो पर्याय आहे तो आपण तर प्रश्न बघूयात. तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या तर त्याच्याकडे सुरुवातीला टोपल्या होत्या 50 आणि त्याने किती टक्के किती विकले आहेत 19 विकले आहेत म्हणून त्याची टक्केवारी किती झाली 19ला 38%. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर असेल 50 एकूण टोपल्या त्याच्याकडे होत्या सुरुवातीला आणि त्याने किती विकल्या तर 19 विकल्या म्हणजे त्याच्या टक्केवारी झाली 38%. म्हणून याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. कळलं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 1 व 2 साठी सूचना दिलेल्या आहेत. पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा 2018 साली प्रश्न विचारलेला आहे. आवडणारे विषय आणि विद्यार्थी संख्या दिलेली आहे. गणित आहे 5 स्टार दाखवलेले आहेत. मराठी 3, इंग्रजी 2, विज्ञान 4. 1 स्टार म्हणजे 35 विद्यार्थी आहेत. बरोबर. तर तक्त्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती तर बघा गणितात किती स्टार दाखवलेले आहेत 5, मराठीत 3, 8, इंग्रजीत 2 झाले 10, विज्ञानात झाले 4 आणि किती स्टार आहेत टोटल 14. पण 1 स्टार म्हणजे एक चित्र म्हणजे किती विद्यार्थी तर 35. म्हणून आपण 35ला 14ने गुणूयात. चला गुणाकार करूया. 14 5 70 5 7, 14 त्रिक 42, 42 7 49. किती विद्यार्थी संख्या दिलेली आहे 490. म्हणून याच्यात 490 पर्याय आहे का आहे. पर्याय क्रमांक 4. मग तक्त्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे 490. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता बघा गणित आवडणारे आणि इंग्रजी. आता गणित आवडणारे किती हे चित्र आहेत 5 आणि इंग्रजी किती आहे 2. आपण असंही करू शकतो. गणित आवडणारे विद्यार्थी संख्या किती 5, इंग्रजी आवडणारे 2, 5 वजा 2 बरोबर 30. बरोबर. मग 3 गुणिला 35 म्हणजे झाले 105. असंही शॉर्टकट करू शकतो किंवा मग असं करू शकतो की गणित आवडणारे किती आहे 5 मग 35 गुणिला 5. बरोबर. आणि इंग्रजी आवडणारे 2 आहेत मग 35 गुणिला 2. बरोबर. मग जो गुणाकार येईल त्याच्यातून ती वजाबाकी आपण करायची किंवा मग हा एक सोपा पर्याय आहे 35 गुणिला 3 बरोबर 105. हे पण उत्तर बरोबर आहे. आता 105 उत्तर तिथे आहे का आहे. मग पर्याय क्रमांक 2 105 हे उत्तर
या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न पुढचा बघूया. आणखी एक माहितीसाठी एक प्रश्न सोडूया आपण. पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. खेळाचे प्रकार दिलेत 5 आणि विद्यार्थी संख्या दाखवली आहे. आणि एक प्रमाण म्हणजे 25 विद्यार्थी आहेत. आपण प्रश्न बघूयात. कबड्डी खेळणारे विद्यार्थी. कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थी संख्येच्या किती पट आहेत? तर 3 पट आहेत. बघा, कबड्डी खेळणारे चित्र किती आहे? 6. बास्केटबॉल किती आहे? 2. मग 2च्या किती पट कबड्डी खेळणारी मुलं आहेत? म्हणजे 6 आहेत. म्हणजे बेत्रिक 6 आहेत, म्हणून 3 पट. कारण तो विद्यार्थ्यांच्या किती पट विचारतोय, संख्या विचारत नाही, म्हणून 3 उत्तर. म्हणून पर्याय क्रमांक 2, 3 हे बरोबर आहे. कळलं मित्रांनो? पुढचा प्रश्न बघा. क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. आता क्रिकेट आणि बास्केटबॉल, क्रिकेट खेळणारे 5 आणि बास्केटबॉल खेळणारे 2 चित्र आहेत, म्हणजे एकूण 7 चित्र आहेत. बरोबर. आता ही फुटबॉल व कबड्डी खेळणाऱ्या. फुटबॉल खेळणारे 4 आणि कबड्डी खेळणारे किती आहेत? 6. 6 आणि 4 10. आणि ते अगोदरचे होते 7. 10 वजा 7 बरोबर 3. बघ, 25 गुणिले 3 आणि 25 75. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. हे कळालं मित्रांनो? आपण बघा चित्रांच्या सहाय्याने ते सोडवलेले निरीक्षण करून. याच्यासाठी अधिकाधिक सराव करा, म्हणजे तुम्हाला यातले जे 2 प्रश्न पडणार आहेत ते 4 गुण आपल्याला सहजरित्या मिळतील. धन्यवाद मित्रांनो.